तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. 12 अभंगांच्याकडे जाऊया. तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय 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 विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय. साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा साधतील येणे यह परलोक साधतील येणे परोकारासाठी सांगितले देवा परोकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा साधतील येणे साधतील येणे यह परलोक येणे भव व्यथा जाईल तुमची येणे भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आण सख्या विठ्ठलाची आण साधतील येणे साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक. गेल्या वेळेला आपण जे पाहिलं ते 1-2 वाक्यात असं आहे की जन्माचं मूळ कोण शोधणार ते शोधण्यासाठी आपण खरे आलो आपण काहीतरी शोधत बसतो आणि मूळ शोध शिल्लक राहतो त्यामुळं वाया गेलेला वेळ आहे त्याच्यातून काय निष्पन्न होणारच नाही म्हणून तो वाया गेला म्हणायचं तर त्यामुळं आहे तिथे राहतो तेव्हा जन्माचं मूळ काय ते शोधावं शोधाबद्दल आपण नेहमी जागरूक असावं कुठेही हे सगळे जे ऐहिक शोध आहेत किंवा लौकिक शोध आहेत ते सुद्धा हे अशा शोधाच्या वृत्तीमुळेच झाले नाहीतर हे झालं नसतं तर त्या जन्माचं मूळ काय हे शोधावं त्यानंतर आत्ताचे आपल्या जन्माची स्थिती काय दुःख हे त्याचा गाभा आहे
त्यावर आपण बघितलं की सुखदुःख हा गाभा आहे असंही वाटतं, पण ते जे दुःख आहे ते दुःख अधिक सुखाचा वेश घेतलेलं, सुखाचा वेश घेतलेलं दुःख असं मिळून एक जीवन आहे. कारण त्याच्यातली दुःख ती नंतर बाहेर येतात. शर्करा वगुंठित असं आपण तेव्हा काहीतरी म्हणले. ते तसंच साधारण जीवनाची परिस्थिती आहे. आता दुःखाचं मूळ काय? तर दुःखाचं मूळ जन्मामध्ये. मी जन्मलो नसतो तर सुख नाही दुःख नाही काहीच प्रश्न नाही. तेव्हा जन्मलो हे मूळ. आता आपण ते जन्म घेऊन बसलेलेच आहोत, त्यामुळे आता त्यात काही करता येण्यासारखे नाही. रिव्हर्स याला गिअर नाही. त्यामुळे आता काही नाही. आता इथून पुढे कसं जायचं एवढं बघायचं. जसं एखादा बोगद्यात माणूस अडकलेला असतो, त्याला तिकडेच जायचं आहे, तर मागं त्याच्या मागे लाईन लागली, आता तिकडे नाही काय करतात. तसं तिकडेच फक्त बघत राहायचं कसं पुढे जाता येईल, तशी अवस्था आहे. त्यामुळं इकडं काही नाही. आता त्याचं मुख्य मूळ जर जन्म असेल तर विचार हा करावा की त्याच्यात जे आपल्या पहिल्या अभंगात जे म्हटलं की नरदेह मिळूनसुद्धा मी स्थूलापलीकडे गेलो नाही. मी स्थूलात, अहंकारात, स्वार्थात माझ्यातच राहिलो. मी माझ्यात राहिलो आणि त्यामुळं घोटाळा झाला हे त्यांनी लक्षात आणून दिलं. आता हे ठीक आहे. यात खरं म्हणजे मी सूक्ष्माकडे जायला पाहिजे होतं, निर्गुणाकडे जायला पाहिजे होतं, मी माझं सोडायला पाहिजे होतं, पण ते नाही सोडलं ना. आता ते जर सोडलं, अजूनही ठरवलं, ते कष्ट सगळे जे चालू आहेत प्रपंचाचे त्याच्याबरोबर याच्यासाठी कष्ट घेतले, त्याच्याबरोबरीनं करा, त्याचं काय म्हणणं नाही. त्याच्याबरोबरीने यासाठी कष्ट केले तरी अजून ते शक्य होईल. कारण याला भौतिक प्रगतीचं परिमाण नाही. भौतिक प्रगतीमध्ये काहीतरी ठरलेलं आहे की एवढ्या सेकंदांनी एवढी गोष्ट म्हणजे तेवढ्याच सेकंदांनी होणार, त्याला काही इलाज नाही. सेकंद, तास, मिनिट सगळं काळाच्या अधीन. इथली प्रगती काळाच्या अधीन नाही. आपला देह काळाच्या अधीन आहे, प्रगती काळाच्या अधीन नाही, एवढं महत्त्वाचं लक्षात ठेवा. तर आज जरी ते पाळलं तरीसुद्धा नरदेह मिळायला ही केवढी पुण्य आहे आणि केवढी संधी आहे याची म्हणावी तशी जाग असत नाही. आपल्या कर्मात ते बरोबर किंवा विचारात ते बरोबर त्याचं प्रतिबिंब उमटतं, ते रिफ्लेक्ट होतं. ती जर पुण्य आहे आणि संधी आहे याची जर कल्पना असते तर कितीतरी गोष्टी आपल्या गळून जाते, त्यात काही लक्ष घालणार नाही आपण. किंवा एक नक्की आहे की ही पुण्यहीन संधी एवढ्यावर तरी ओळखायला हरकत नाही की पूर्वीचं मला काही जन्म आठवत नाही, ठीक आहे. ज्यांना जे सांगू शकतात त्यांना ते आठवत आहेत, त्यांच्याकडे त्याचं शास्त्र आहे, हे सगळं खरं आहे. मला नाही आठवत, पण एक नक्की आहे की आत्ताचा आला या अर्थी पूर्वीचे अटेम्प्ट्स वाया गेले. मी काहीतरी अटेम्प्ट केलाच असेल, पण तरीसुद्धा पुण्य याचा अर्थ काय? का तर मनुष्यजन्म आहे ह्याचाच अर्थ पुण्याचा पुरावा काय? मनुष्यजन्म हा पुण्याचा पुरावा आहे. तितपत केलं म्हणूनच झालं, पण केलेलं होतं, पण ते अटेम्प्ट थोडे वाया गेले. ते जसे पास व्हायला पाहिजे होतं तसं नाही झालं. आता नाही झालं तर नाही झालं, पण निदान तेवढं लक्षात ठेवलं तर आता हो. आता अजून जर करत राहिलो किंवा लक्षच नाही दिलं तर ते तेवढे वाढत जाईल. तेव्हा मला काही वेळेला ह्या वाटतं ना, अलीकडे हे काय आता पूर्वीच्या ICS आता काय IAS कुठलेही म्हणा, काय MPSC म्हणा, काय UPSC म्हणा, काय ते CA म्हणा, इंजिनिअरिंग मी नाही धरत हा त्याच्यामध्ये. तेव्हा कारण धरत नाही. तर IAS वगैरे यांचं कसं ते अटेम्प्ट्स असतं, तसे ते अटेम्प्ट्स आहेत. तेव्हा तसे अटेम्प्ट आपला हा दिलेला एक जो फायनल म्हणजे खरं सांगायचं तर अल्टिमेटसाठी अटेम्प्ट आहे. हे तर वाटेतच आहे शेवटी. कारण डिग्री मिळवून मनुष्य ते काम करतोच किंवा करायला मिळेलच असं काही सांगता येत नाही. हा करत राहावं हे चांगलं आहे. ही गोष्ट आहे, लौकिक गोष्ट आहे, फक्त उदाहरणासाठी घेतली तर ते इंजिनिअरिंग धरलं नाही आपल्याला माहिती आहे. त्याचं कारण एवढ्यासाठीच की त्याची फेरपरीक्षा घेऊन परत त्याला आता करता येतात समजा. त्यामुळे तरी केवढी थांबवत नाही. आता एक सोय झाली आमच्याकडे बँकिंगमध्ये सुद्धा अशा परीक्षा CIBच्या होत्या. ते एक पाठ झालं तर त्याला काहीच मिळायचं, मी इन्क्रिमेंट मिळायचं, पण डिग्री नाही लावता यायची. म्हणून मग 2 भाग केले. आपण CIB आहोत असं त्याला वाटतं, म्हणजे ते बरं वाटतं, काय हरकत नाही. असं जगाचे मार्ग आहे असे असणार, आपण त्या मार्गाने जात राहतो. आणि मग पुढे मग काय होतं की हे याला आता कुठेतरी अटेम्प्टला मर्यादा घालायची पाहिजे. लोक बसत राहायचे. आमच्या इथं आता बँकिंगमध्ये बघितले, CA सुद्धा आपण बघितलं असेल, लोक बसतच राहतात. आता त्याचा कवतीचा काहीतरी संबंध असला पाहिजे ना. वेळ यायची आहे हे मान्य आहे, पण तरीसुद्धा काहीतरी कवतीचा संबंध असेल तर तो कदाचित त्यांनी तितक्या मनापासून तो बघितला नसेल. आणि ठीक आहे, वेळ हा अपवादभूत गोष्ट आहे, तर त्याचे अटेम्प्ट्स लिमिट केले. व्यवहाराने सुद्धा शेवटी त्यांना ते मॅनेज होईना. एक काळ असा आमच्या परीक्षामध्ये येऊन गेलेला मला आठवतं. त्यावेळेला अटेम्प्ट लिमिट केले म्हणजे काय केलं, बसाही संधी दिली, पण पूर्वीचं क्रेडिट काही कॅरीओव्हर होणार नाही. मूळ काही तुम्हाला कोण अटेम्प्ट करायला नाही म्हणत नाही, असं नाही, करा.
काय तो भरतोय फी होती व्यवस्था, आता काय फार प्रश्न राहिला नाही, हे सगळे कॉम्प्युटराईज झाले. त्यामुळं काय केलं ते केलं. आणखीन 1000 नाही 10,000 लाखो लोक बसतात ते परीक्षेत. तर तसे बसले तरी आता अडचण येत नाही. पूर्वी सगळं मॅनेज करायला फार अवघड जायचं, मॅन्युअल सगळी मॅनेजमेंट होती, त्यामुळे अवघड होतं. मग ठीक आहे, मग त्यांनी एवढंच केलं की बाबा एवढे अटेम्प्ट झाले की तुमची क्रेडिट पुन्हा काय मिळणार नाही, ते सगळं तुम्ही जे काय पास झाला होता तर आता इतिहास जमा झाला. आता तुम्ही पहिल्यापासून परत फी भरणार असाल करणार असाल तर हरकत नाही, पण ती क्रेडिट कॅरी ओव्हर होत नाहीत. ह्या परीक्षांच्याकडे पाहिलं की मला असं वाटतं या परीक्षा एवढ्या अवघड जातात. गंमत अशी वाटते की पूर्वी मॅट्रिक्स अवघड होती नाही, त्याची कारणं काय मला माहीत नाही, पण मॅट्रिकची सुद्धा परीक्षा अवघड होती. लोक मॅट्रिकच्या वाऱ्या करायचे. शिक्षण सांगताना मॅट्रिकपर्यंत असं सांगायचं, मला आठवत असेल किती जुन्या पत्रिकात मी पाहिलेलं आहे किंवा सांगताना ऐकलेलं आहे. शिक्षण काय तर मॅट्रिकपर्यंत म्हणजे काय, म्हणजे झाले नाही अजून, आणि ते तितकं अवघड आहे. त्याला पूर्वी वाऱ्या करणं म्हणत होते, मॅट्रिकच्या वाऱ्या करत. म्हणजे तुम्हाला काठावरच्या मंडळींना किंवा जुन्या मंडळींना तर नक्की आठवेल. तर मॅट्रिकच्या सुद्धा वाऱ्या करायला लागत. तर ह्याच्यात काय भाग आहे मला काय कळत नाही. हे तर आता याच्यासाठी करावं लागतात. अशी काही परंपराच आहे का आपल्याकडे वाऱ्या करण्याची, काय कोणाला ठेवू. मॅट्रिकच्या सुद्धा अशाच असायच्या, त्याही अवघड असायच्या आहेसारखं वाटत होतं. ह्या वाऱ्या बघितल्या म्हणजे त्या वाऱ्यांची आठवण येते. तेव्हा आपल्या वाऱ्या आता गेलेल्या आहेत ना तिकडचे, त्या पोचल्या तिकडे, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. तर ह्या SSCच्या वाऱ्या अनेकांना माहिती असतील त्या काळातल्या, तेव्हा ते मॅट्रिकच्या वाऱ्या कर. आता काय हे काय असंही जे ते असू शकेल कदाचित की माणसं शरीरानं पूर्वी बलवान होती पण बुद्धीनं कदाचित कमकुवत असायची, म्हणून वाऱ्या करत काय म्हणायचं असं काय, काहीतरी म्हणलं पाहिजेच की शेवटी, कारण सापडलं पाहिजे, शोधायचं आहे. शरीरानं बलवान असावेत पण बुद्धीनं कदाचित कमकुवत असतील म्हणून वाऱ्या करत होत की काय कोणा ठोक. म्हणून अजूनही आपणही वाऱ्या करतोय. आता शरीराने कमकुवतही राहिलो, ते आता ते काय बलवान होते आता तसे राहिलो नाही म्हणा, तर तेही नाही हेही नाही असं झालं. यामुळं होते का टफनेस लेवल्स हाय निमगिरे होंडा तसं म्हणतात, तसं काय आहे काय कळत नाही. शोधून काढावं, ज्यांचा संबंध आहे त्यांनी एवढं करावं, एवढं बरं. तेव्हा आपला मूळ विषय आहे की क्रेडिट कॅरी ओव्हर होतात का नाही. मूळ तिथं आहे की आपली जे काय मिळवलेलं आहे त्याचं काय होतं. ते देशूचे नाम श्रीमत आमगे हे ती त्याची उत्तरच दिलेली आहेत सगळे, बरोबर. तेव्हा हे सगळं शोधून ठेवलेलं आहे. आपण शोध घ्यावा हे उत्तमच आहे, कारण स्वतःचं शेवटी आत्मपरिचिती पाहिजे. शास्त्र परिचिती असली तरीसुद्धा आत्मपरिचिती स्वतःचं आपण बघावं. तेव्हा काय आहे कॅरीवर होऊ देत नाहीत आणि थांबवतात. तसं इथं नाही थांबवत, कॅरीवर करत राहतात आणि नेट रिझल्टच देतात सरळ. इथं एक आहे की 1 2 3 4 काय तुम्हाला करायचं ते प्रमाणे करा. मग जे होईल त्याच्यात काय होईल जास्तीत जास्त, तर ते आपल्या साध्या भाषेत मागे मी गेल्या वेळेला पाप आणि पुण्य याच्या आत्ताची परिस्थिती मी व्याख्या दिली होती आपल्यासमोर, आपण विचार करावा त्याच्यावर. ती कशाशीही धर्म कशाशी निगडीत नसलेली व्याख्या आहे आणि तशा अर्थाने कालात येते. तर त्या व्याख्येवर ती गृहीत धरून आपण पुढे जाऊ. तर असं गृहीत धरू की त्या पुण्यानं क्रेडिट होतं आहे, पापानं डेबिट पडतं आहे, असं काम चालू आहे. जे म्हणून असं निसर्गाच्या विरुद्ध काम असेल तर तिथे ते डेबिट पडते, त्याची व्याख्या केली. जे अनुकूल काम असेल त्यानं त्या अर्थाने पुण्यही आहे. त्यामुळं हे वाढवत गेलं तर बॅलन्स वाढत चालला आहे आणि इकडच्या बाजूला पापाने त्याच्यात वजाबाकी होत चाललेली आहे. तर असं झालं की नेट बॅलन्स येतो. आता तो काय होतो यातलं काय वाढवणार आपण त्याच्यावर अवलंबून आहे. जो साधन आहे त्याला कर्मांची परीक्षा आहे, कर्म बदलण्याचा प्रश्न आहे आणि तो बदलेल त्याप्रमाणे परिणामही आहेत, हे सगळं होणार. पण हे व्हायला कुठेतरी त्याचा जेव्हा नेट बॅलन्स येईल तेव्हा तो कधीतरी, म्हणजे किमान आता कसं आहे तिथे ओव्हरड्राफ्ट आपल्या खात्यावर असला तर ठीक आहे, ते डेबिटमध्ये पण ते चालू देतात तसंच पुढे जळू म्हणतात, करतोय डेबिट कधीतरी बरे आणि सव्याज पुन्हा ते त्याच्यावर आणि पिनल इंटरेस्ट सगळं करतील. इथं काही तशी सोय नाही. इथं पिनल ॲक्शन इंटरेस्ट नाही आहे, ॲक्शन आहे. तेव्हा मनुष्यदेह मिळवायला किमान 0+ तरी बॅलन्स व्हायला पाहिजे. थोडंसं अधिक पाहिजे, 0 ते थोडंसं अधिक पाहिजे, 0+ पाहिजे. 0+ कसं सोडवता येईल सोपं. काही विद्यार्थी तसे पास होतात पण तसे नापास पण होतात, असं तुम्ही बघितलं असेल. म्हणजे इंडिव्हिज्युअली पेपरला पास असतात पण कंपोजिटमध्ये नापास होतात. शेवटी काय होतात तर नापास होतात, पण सगळ्या विषयात म्हटलं तर ते पास आहेत. म्हणजे आता 0+ म्हणायचं ना, म्हणजे सोपं करायला आधी काय असू शकेल तर 0+ म्हणायला हरकत नाही. की म्हटलं तर त्यांनी सगळे विषय सोडवले, मग म्हणलं तर त्याच्या त्या कंपोजिटमध्ये तो गेलेला आहे, त्यामुळे त्याला ते म्हणतात आम्ही नाही, तुम्ही 10 मार्क कमी पडले डिग्रीला, 5 मार्क कमी पडले त्यामुळे देऊ शकत नाही. तेव्हा हे 0+चं प्रकरण असं आहे की हे आहे
पाच पण नापास पण तसं 0+ आहे. तेवढा मनुष्य जन्म जर मिळत राहायचा असेल तर निदान तेवढं तरी करायला पाहिजे, एवढं लक्षात ठेव. मग आणखीन पुढं काय करायचं ते त्यांनी सांगितलंच आहे. ह्या मूळ प्रश्न असा आहे की हे असं होतं का, ह्या प्रश्नाला आपण आलो. हे असं का होतं तोच प्रश्न मुळात आहे. आणि शोधाचा प्रश्न आहेच आहे, ते शोधलं पाहिजे, शोधायला पाहिजे. फळ डोक्यात पडायला ते होते म्हणून ते पुढची उत्तरं सापडले. नाही तर काय त्यासाठी फळ डोक्यात पडावं लागत नाही. नुसता विचार केला तरी समोर पडलं तरी चालतं, शेजारी पडलं चालतं, कुठेही पडतं. पण ते फळ पडलं की काहीतरी विचार मनात आला पाहिजे की ही वर आकाशात उडून का गेलं नाही, खाली का आलं, एखादं ते उडून का जातं आकाशात, एखादी किरकोळ पान असेल, काहीतरी एखादा कागद असेल, ते बोंडात ते म्हातारे असतं तसं ते जातं वर, ठीक आहे, म्हणजे ते वर गेलं. हे खाली दाणकन खाली आलं. आपल्याला लागून जाणीव हो, शेजारी कळलं म्हणून जाणीव हो, कुठे दिसलं म्हणून जाणीव हो, पण अशी जाणीव हो आणि नुसतीच जाणीव नको, त्याचं कारण शोधू. त्यांचं ते म्हणणं आहे, त्यांनी ते शोधलं आहे. जन्माचं ते मुळं पाहिले शोधून, त्यांनी शोधलेलं आहे. तेव्हा शोधणारा असला की उत्तरं मिळत जातात. जशी ऐहिक लौकिक गोष्टी जशी उत्तरं मिळत जातात, त्यामुळे शास्त्रज्ञ निर्माण होतात आणि आपल्याला सर्वसाधारण नियम ते त्यातून शोधून दाखवतात. तर तसं आपल्याला हे कळावं आणि मिळावं. त्यांनी काय शोधलं आहे ते एकदा नजर टाकून पुढे जाऊया, म्हणजे मग पुढचं काम करता येईल. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली, नरदेहा येऊनी हानी केली, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला, याच गुणे जगी वाया गेला, तम म्हणजे काय नरकची केवळ, तम म्हणजे काय नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ, रजतो सबळ माया जाळ, तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, करा परमार्थ अहर्निश, करा परमार्थ अहर्निश, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. शोधून पाहिलं. आपण पहिले दोन कडव्यांचा विचार केला. तिथे आपण आलो आता. पाप पुण्य करू नये जन्मा येतो प्राणी. दुःखाचे कारण जन्म घ्यावा आणि घ्यावा लागला. काही मधले शब्द आपल्याला समोर ठेवलेले, त्या दृष्टीने विचार केला तरी चालेल. ते जन्मकाम तर पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. स्पष्ट आपल्याला त्याने उत्तर दिले शोधून की पाप पुण्य झालं म्हणून हा जन्माला. नरदेहा येऊन हानी केली तर का, तर ते हे सगळं विचार केला नाही कुठे कधी त्याच्यावर. त्यानंतर कर्म शोधली नाहीत, काय शोधायची पद्धत सांगितली ती बघितली नाही, म्हणून हे पुढं झालं. आणि हे पुढे असंच राहणार जर विचार नाही केला तर. आता मुळात काय होतं तर पाप अधिक पुण्य होतात. ही दोन्ही होतच राहणार. आपण काही थेट पाप करायला जात नाही, थेट पुण्य करायला जात नाही. हा एक गोंधळ आहे याच्यामध्ये. समजून घ्यायचं तर आहे ते एवढंच आहे की थेट करतो का, तर ते तसं थेट नाही करीत. मुळात जी कर्म करतो त्यांचे ते परिणाम आहेत. त्यामुळे मुळात तपासायचे ते कर्मच तपासायचे. मूळ कर्म जे आहेत त्याच्याकडे ज्याचं लक्ष नाही त्याच्या हातून पाप आणि पुण्य दोन्ही होत राहणार. असं लक्षात ठेवलं तरी चालेल. ज्याचं कर्मांकडे लक्ष आहे त्याला ते पाप होते का पुण्य होते याचं आकलन असेल. ते आकलन कसं करून घ्यावं हे त्यांनी सांगितलेलंच आहे पुढं. तेव्हा मूळ कर्म आहेत त्याचे परिणाम म्हणून हे होतं आहे. परिणाम म्हणून होते तर मग मूळ कर्म काय आहेत ते बघितली पाहिजेत. आपण मुद्दाम ठरवून वाईट वागत नाही, वागतो पण ते त्यांच्या दृष्टीने वाईट असतं, ते पापात टाकून देतात.
त्यांच्या दृष्टीनं पुण्याचं असतं, पुण्यात टाकून देतात. म्हणजे त्यांची काहीतरी यार्डस्टिक आहे त्याची. त्यासाठी आपण पापपुण्याचा थोडा खुलासा गेल्या वेळेला केला. आणि ठरवून वाईट वागत असलो ते नक्कीच चांगलं नाही, त्याच्यावर विचार करायचं कारणच नाही, कारण मनुष्यदेह त्याच्यासाठीच आहे हे विचारायला माणसाने कळतं. तर जे घडतं आहे त्यातून एक नक्की आहे की पाप वाढतं आणि पुण्य घटतं, आत्ता मगाशी म्हटल्याप्रमाणे, त्यामुळे बॅलन्स खाली येतो. तर त्यानं आता काय करावं? तर जन्माचं दुःख हे पूर्वीपासून आलं आहे, बरोबर. हाही जन्म खरं म्हणजे तर उत्क्रांत होण्यासाठी आणखीन एक संधी, वन मोर अटेम्प्ट. मी जन्म म्हणजे वन मोर अटेम्प्ट समजतो साध्या भाषेत. आत्ताचं जीवन ही आपल्याला मिळालेली आणखीन एक संधी आहे. पूर्वी संधी दिलेल्याच आहेत, त्याच्यात काहीतरी पुण्यही नक्की गोळा झाली म्हणून हा जन्म आहे. तर आता आपल्याला सावधानता आणखीन मिळाली किंवा पुण्याचा आणखीन लाभ आपण घेऊ शकलो तर हे होईल. तर त्यांची अपेक्षा अशी की प्रत्येक जन्मानं जीव उत्क्रांत होऊन देवत्वाकडं पुढं सरकावा, निदान पुढं सरकावा. जसं आपण ते काळभैरवाच्या वेळेत गेल्या त्याने मला विचारलं होतं, प्रश्नामध्ये होतं आपल्या ते, आणि ते बरोबर आहे, शंका येणं स्वाभाविक आहे की देवनित्या उत्तम गती, असं का? मुक्तताही मागतोय आणि उत्तम गतीही मागतो. मी म्हणतो मुक्तता मिळत नसेल तर उत्तम गती तरी द्या, निदान मला अपग्रेड तरी होऊ दे. तर त्या अर्थाने ही आहे, मला थोडंसं वर तरी जाऊ दे, आणि वर गेलं तर आणखीन अनुकूलता आपल्याला मिळेल. आपल्या प्रवासाला आपल्या ह्या कर्मातल्या पुण्याईनं अधिक अनुकूलता मिळत असते, एवढं नक्की. याच जन्मात स्वतः मिळते. या जन्मातसुद्धा चांगलं जोडायचंच ठरवलं तर महाराज जसं म्हणले अनुभव तयार आहे, घेणारा पाहिजे. हे जे म्हणले त्या खात्रीनं हे सांगता येण्यासारखे. तुम्ही पुण्याचं ठरवलेलंच असेल तर तुमच्या भोवती पुण्याची माणसं गोळा होणार, तुम्हाला तसे मार्ग मिळणार, तसे ग्रंथ भेटणार, सगळं होणार ते बरोबर. कारण माझं ठरलं आहे, ते माझंच नक्की ठरलेलं नसतं. म्हणजे इकडं का तिकडं म्हटलं की ते म्हणतात तू ठरव, पण तुझं जर ठरलेलं असेल तर म्हणतात तुला मार्ग आहे. तेव्हा हे जे आहे पुढे सरकावा तो जीव, म्हणजे उत्तम गती म्हणजे पुढे सरकावा. ती इथल्या इथंसुद्धा आपल्याला आपलं जीवन पाहिलं तरी आपल्याला कळते, अरे तिथे होतो त्याच्यापेक्षा आज खूप चांगल्या मनस्थितीत म्हणा किंवा चांगल्या परिस्थितीत म्हणा मी आहे, आणि परिस्थिती त्याला अनुकूल होती. तर हे आपल्याला इथेसुद्धा लक्षात येईल, तर तिथे तर नक्की होईल. तर सरकण्यासाठी म्हणजे आता तिन्ही प्रकार होऊ शकतात. एक तर तो जे प्रयत्न केले त्याने जर पुन्हा काही इक्वल झालं तर मार्कवर जातील, पण तिथंच राहील, किंवा हेलकावे खाईल. काही पुढेही येतात ते मागेही येतात, एकदम मागेही जाईल. आणि मग अशी म्हटलं तसं झिरो बॅलन्स असेल तर निदान मनुष्यजन्म 0+ नसेल तर मग तिथं त्याला काय पर्याय नाही. पुन्हा लगेच पास करून घ्यायची काही सोय तिथं नाही, ती काही मानवी व्यवस्था नाही. तर त्यामुळे त्याच्यात असं काही सोय नाही, तिथं एकदम थेट मागं जावं. मग बैल वा घोडवा काय तुमचे जे करायचं आहे ते त्या कर्माच्या प्रमाणे ते करतील. तेव्हा आपल्या हे त्याच्यात ओरडट वगैरे असलं काही नाही, सरळ निकाल देऊन टाकतात आणि तिकडे पाठवून देतात. हे बघणार आणि तिकडे नेऊन ठेवणार, जर मी जर काही करणार नसेल तर. आता हे होतं बरं, हेही होतं, ठीक आहे, कर्मात असं घडतं, कर्माचे परिणाम म्हणून असं होतं. मग आता हे आपल्याला कळलं. मग मुळात हे आहे की हे घडतं का? प्रश्न आपला मुळा आहेच की पण हे ठीक आहे, आपल्याला नसेल कळत एवढं नीट, पण तरीसुद्धा ते काय आहे याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. त्यालाच ते कारण कळत नाही म्हणून अज्ञान म्हणतात. त्याला अत्यंत म्हणजे पारिभाषिक शब्द आहे तो तसा, आपण ज्याला ज्ञान अज्ञान म्हणतो तशा अर्थाने नाही. तर त्याला मूळ कारण अज्ञान, जीवाला अज्ञान आहे म्हणून असं होतं. आता जे आपल्याला ज्ञान माहिती आहे त्या भाषेत आपण अज्ञान बघतो, तसं काही नाही. ज्ञान म्हणजे आपल्याला जे माहिती आहे ते लौकिक आहे सगळं. ह्या विषयात शिकला त्या विषयात शिकला, काय नोबेल मिळालं समजा, अगदी आपल्याला आता त्यातलं त्यात मोठं तेच वाटतं, त्यामुळे आता ते म्हणायचं तर नोबेल मिळेल, अगदी काय हायेस्ट असेल. आपल्याला मध्ये मेंदूच्या वेळेला एकदा विषय झाला होता. मेंदूच्या संबंधी संशोधन करणारे 2 शास्त्रज्ञ, ज्यांना दोघांनाही नोबेल मिळाले, आणि ते दोघं कधी भेटले नव्हते. म्हणजे भेटले असतं तर बरं झालं असं मला आपलं म्हणावं असं वाटते, पण ते दोघे भेटले कारण ते तिथे त्या समारंभाच्या वेळेत त्यांच्या आयुष्यात एकदाच गाठ पडली. आणि त्यावेळेला मग त्यांचा काय डायलॉग असेल ते, तर ते त्यांनी ज्या थिअरी मांडल्या होत्या ज्या विषयाविषयी, त्या 2 परस्पर विरोधी होत्या. एकाने हे बरोबर आहे म्हटलं होतं, एकाने ते बरोबर आहे म्हटलं होतं. दोघांनाही नोबेल मिळाला. तसं इथं होऊ शकतं, तिकडं तसं काय मिळत नाही. ते त्यांचं काही चूक आहे असं नाही. तर ते कमिटीचे वगैरे प्रश्न असतात अलीकडे, ते ऐकतो आपण, पण तरीसुद्धा ठीक आहे. मी म्हणतो अगदी सगळं इम्पार्शियल चाललं आहे आणि असं आहे, तर असं असेल तरीसुद्धा शेवटी असं होऊ शकतं की यांचंही म्हणणं बरोबर आहे, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. त्यामुळे दोघांनी त्याच्याबद्दल नोबेल मिळाले. आणि नंतर त्यातली एकाची थेअरी बरोबर ठरली, एकाची ठरली नाही. आणि पुन्हा 25-50 वर्ष गेल्यानंतर परत दुसऱ्याची थेअरी ठरली, बरोबर ठरली, आणि पहिलीची ठरली नाही. आता काय आहे हे, म्हणजे हे जे ज्ञान आहे
आता आपल्याला माहितीच आहेत एवढे हॉकिंग्स होते मान्यता प्राप्त आहेत, ते सगळं आहे, जगाला त्याचं शास्त्रज्ञ म्हणून गायडन्स आहे, सगळं खरं. पण तरीसुद्धा शेवटी त्यांची मांडलेली थिअरी आत्ता त्यांनी अलीकडे मागे घेतली की मी जे त्याच्यावर बाकीचे लोक अवलंबून किती प्रवास तरी केला. पण ते नंतर म्हणले नाही, माझं जे काय म्हणलं होतं ते मला तेवढं बरोबर वाटत नाही आता, कारण मला वेगवेगळे पुरावे विरोधी मिळत आहेत त्याच्यात, आणि त्यामुळे त्यांनी जी मांडली त्याच्या विरुद्ध थिअरी आता त्यांची आहे. आता पुढं काय होणार माहीत नाही. तेव्हा हे सगळं त्यांनी स्वतःचं संशोधन आहे, ज्याला अंतिम म्हणून मानून पुढे चालले तर ते स्वतःच त्याने चुकीचं ठरव, असत्य ठरव. तर ही जी ज्ञानाची आजची आपली व्याख्या आहे ते ज्ञान इथं आहे, विपरीत नाही. कारण हे ज्ञान अनित्याचं आहे आणि ते ज्ञानही अनित्य आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आपण ज्याला ज्ञान समजून चाललो आहोत ते अनित्याचं आहे. आज आपल्याला कशाचे ज्ञान आहे जे आपण म्हणतो ते अनित्याचं आहे. नित्याचं ज्ञान असतं तर मनुष्य शांतपणे कुठे मनस्थितीत कुठल्या वावरला असतात, मी कल्पना करून बघितलं तरी त्याचा आनंद कळेल. तर ते जर ते नाही, बाकी कोणाला प्रत्येकजण आपापल्या परीनं त्या अर्थाने सुशिक्षित आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे आहे. पण ती जी काय आहे ती ज्ञानही विषयही त्याचा अनित्य आहे आणि ते जे ज्ञान आहे तेही अनित्य आहे. म्हणून तो सारखा अपग्रेडेशन लागतं, सारखं त्याला अपग्रेड व्हावं लागतं की ते हे असं आहे, मग आता हा बदलला, मग तो बदलला, मग हा कायदा बदलला, हे बदललं, मग आता ते बदलून घ्या. न्यायाधीशांना किती अपग्रेड होत राहावं लागतं, तर सारखे कायद्यात बदल होतात. त्यांनी दिलेले निकाल नाही पसंत पडले तर शेवटी लोकशाही आहे, लोकयंत्रणा आहे ती कायद्यात बदलून टाकते. ते म्हणतात आता या कायद्याप्रमाणे तुला सोडतो, आधीच्या कायद्याप्रमाणे तू दोषी आहे, आताच्या कायद्याप्रमाणे, कारण त्याला ही अमेंडमेंट आहे. हे असं अनित्य काम चालू दे, काय चाललं आहे आपल्याला त्याची कल्पना असावी. तर ते ज्ञान इथं अभिप्रेत नाही. म्हणून ज्ञान हा शब्द मोघम नाही इथे. ज्ञान काय ते जर बरोबर म्हणजे थोडंसं कळण्यासारखं बरोबर म्हणून बघायचं असेल, जयाच्या उदरी ज्ञेय बुडे असं माऊलींनी व्याख्या केलेली आहे. जयाच्या उदरी ज्ञेय बुडे म्हणजे ज्ञान, त्याचा ज्ञाता कोण जो असेल तो, आणि ते ज्ञेय ज्याच्याबद्दल जाणलं आहे ते, ही त्रिपुटी नाहीशी झाली, तिथे ज्ञान आहे. त्या अर्थाने ज्ञान हवं. मग आता असं आपल्याला कर्माच्या बाबतीत हे कर्ता आहे, कर्म आहे, क्रिया आहे, सगळ्या मुरून गेल्या. ज्याच्या उदरी ज्ञान बुडे, ज्याच्या उदरी ज्ञेय बुडे, तसं ते बुडून जातं. असं जे ज्ञान आहे म्हणजे केवळ तादात्म्याचं ज्ञान आहे. तादात्म्याने वेगळं ज्ञान राहतच नाही. तुम्ही जर थेंब सागरात टाकलेला आहे तर तो वेगळा उरत नाही. यात टाकला हे याला प्रमाण आहे, कारण ते पाहिलेलं असेल, पण आता तो तुम्हाला वेगळा नाही दाखवत आहेत. त्याच्या अंगी सागराचे सगळे गुण आहेत आणि तो कुठे आहे ते पण सांगता येत नाही आहे. तो त्यात आहे हे खरं, पण तो कुठे आहे वेगळा असं वेगळा दाखवता येत नाही. तेव्हा ते जे ज्ञान आहे ते खरं मिळवणं हे काम आहे. आता त्याच्यासाठी सुद्धा काही कर्म करावी लागतीलच, त्याची ती कशी मिळतील. तेव्हा अज्ञान जे आहे ते एकदा ज्ञान काय जे समजतो आहे ते दूर झालं, ते दूर झालं तर ते अज्ञान दूर झाल्यासारखं आहे एक प्रकारे. ते म्हणून म्हटलं की नक्की ज्ञानाची कल्पना नसल्यामुळं हा घोटाळा आहे. तो एकदा जर दूर झालं तर मग ज्याला अज्ञान म्हणतो आपण, ज्याला प्राथमिक स्वरूपाचं असं आहे, ते अज्ञान दूर होईल. मग हे ज्ञान कोणतं ते कळेल, आणि मग ते ज्ञान जर बरोबर आहे, हे आपल्याला कुठले जायचं आहे हे जसं ठरल्यावर माणसाचा मार्ग ठरतो, अमुक ठिकाण आहे इथे आपल्याला जायचं आहे, ते ठरलेलं नाही, ते सारखं बदलते, तोपर्यंत अज्ञानात वावरणार. जिथे एकदा ते ठरलं की हे खरं आहे की मनुष्य तिथे जाण, मग त्याचा मार्ग ठरणार, मग त्याची चाल, मग त्याला लागणारी मदत, मग त्याचे कोणत्या क्रिया पाहिजेत काय ते सगळं. तेव्हा ज्याला एक साध्या भाषेमध्ये कृष्णमूर्ती जे म्हणत राईट ॲक्शन, ते एकदम बरोबर पॅरलल बोलून गेले. निये बुडे, ऑब्झर्व वगैरे ते जे सगळ्या भाषा आहेत ते त्याच आहेत. निये बुडे म्हणजे काय झालं शेवटी, की जे जाणण्याची वस्तू आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ लौकिकात आपलं हे झाड आहे, मागे मी अनेकदा झाडाचं उदाहरण दिलं. तादात्म्य झालं तर मनुष्य स्वतः झाड होऊन जातो साध्या भाषेत, आणि मग त्याच्या सुखदुःख त्याला कळतात. आता हे असं एकदम कळत नाही असं म्हणणं हे शक्य आहे, पण तरीसुद्धा कळतं हे मला म्हणायचं आहे. बाकी काही नाही, तो अनुभवाचा भाग आहे, आपण जाऊन पुढे ते घेऊ शकतो. तसंच अगदी साध्या भाषेमध्ये आईला ते मूल कशासाठी रडते हे आईला बरोबर कळतं ना, मग संपलं. आता ती ऐहिकात लौकिकातलीच माणसं आहेत ना, पण तरीसुद्धा तिला ते कळते की हे कशासाठी रडते. आता वास्तविक त्यांनी काही सांगायची त्याची भाषा त्याच्याजवळ आहे का अजून नाही, तरीसुद्धा ते आत्ता का रडते, त्याला काय दुखते म्हणून रडते, भूक लागली म्हणून रडते, काय त्याला का ताण लागली म्हणून रडते, बरोबर कळतं, कारण तादात्म्यानं कळतं. हे तादात्म्य मायेतलं आहे, त्यामुळे एवढंच कळतं, तिकडं जाता येत नाही. फक्त समजायला सोपं म्हणून तिथून जातो आपण. तेव्हा मग एकदा जर हे कळलं तर राईट ॲक्शन म्हणतात. ती त्यांना जी अभिप्रेत आहे ती मग ज्ञानाच्या प्रकाशात कर्म होतील. तेव्हा अशा जर व्हायला लागली तर मग आपल्याला जे प्लस मायनस होते ते वाचवता येईल. मायनस नाही होणार, झालं तर प्लस होईल, जे मायनस होते ते वाचवता येईल. ते
का किंवा कसं किंवा त्याची काय करावं, तर याच्यासाठी हे जे आत्ता म्हटलं की अगदी प्राथमिक स्वतःची घटना माहीत असावी. ती म्हणजे मी त्रिगुणात जन्माला आलेलो आहे. जसा पंचमहाभूतांचा आहे तसा त्रिगुणात आहे हे न विसरता काम करा की मी त्रिगुणात आहे. कुठला तरी गुण आधिक्यानं असेल, एखाद्यात कुठलं तरी आधिक्य असतं एखाद्या गुणाचं, ते बरोबर आहे. सत्वाचं आधिक्य आहे, याचा रजाचं आधिक्य आहे, तमोगुणाचं आधिक्य आहे, तर हे आपल्याला कळू शकेल. पण ही जी आधिक्य आहेत त्यानुसार त्याचा कर्मावर परिणाम होणार आहे आणि मग ती आपल्याला मुक्त करायला का बद्ध करायला, क्रेडिट करणार का डेबिट करणार हे ठरणार आहे पुढे. तर त्यासाठी आपण त्याच्यावर लक्ष ठेवणं, म्हणजे त्याची सुरुवात अगदी काय जाणीव असेल तर आपण त्रिगुणामध्ये जन्माला आले आहात. आता गुण म्हणजे आपल्याला माहितीच आहे, 3 तर ठीक आहेत, पण त्याच्याबरोबर ते गुण आहेत ना. ते गुण म्हणजे आपल्याला परीक्षेतले गुण माहिती आहेत, अंगीचे गुण माहिती आहेत, सद्गुण माहिती आहेत, सगळं माहिती आहे. पण तरीसुद्धा हे गुण आहेत, ते गुण म्हणजे स्वभाव आहेत. ते स्वभावांचं वर्णन आहे साध्या भाषेमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते बांधणारे आहेत. गुण म्हणजे दोरीच, त्यामुळे ती गुण याचा अर्थ दुसरा दोरीच आहे. तेव्हा 3 दोऱ्यानं बांधलेला जीव आहे किंवा अंगी वावरतात, तर त्यानुसार त्याचे कर्म होणार. अमुक एक मनुष्य, आपण स्वभावाचं नाही का सांगत, अमुक एक मनुष्य ना असा वागेल असं आपण म्हणतो. म्हणजे काय, त्याच्या स्वभावाच्या एका गुणाचं ज्ञान आपल्याला काहीतरी आहे, इन्साईट आहे त्याच्यामध्ये, म्हणून आपल्याला तसं वाटतं. ती आहे म्हणून आपण म्हणू हा असा वागेल, तो असा वागला तो हा असेल, असं जे आपण म्हणतो तर त्यावरनं म्हणतो. तर ते जसं ज्ञान आहे तसं त्रिगुणाचं म्हणजे ती एक आहे की गुण म्हणजे बांधणारी दोरी विसरून चालत नाही. ते सगळ्यात आत्ताच्या दृष्टीने आत्ता आपल्याला महत्त्वाचं ते आहे. तर हे जे रजतमस आत्ता जे म्हटलं रजतमसत्व, आता मला सांगा याच्याशिवाय जन्माला तर येता येत नाही हे तर बरोबर असणार. मग त्यांनी जे म्हणलं सुरुवातीला त्याचं कारण तेच आहे, रजतमसत्व आहे ज्याचे अंगी, रजतमसत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला, याच गुणे जगी वाया गेला, रजतमसत्व आहे ज्याचे अंगी, रजतमसत्व आहे ज्याचे अंगी. आता हे तर वाटायला आलेलं आहे आणि आपण म्हणतोय की ह्यानी ह्याचं गुणे जगी वाया गेला, मी करणार काय मग, असं माणसाला हातबलपणा वाटू शकतो. त्यासाठी विषय समजून घ्यायचं तो तेवढ्यासाठी हे सगळं असणार, हे सगळं आहे. आणि हे जर असंच राहिलं तर याचं गुणे जगी वाया गेला. मध्ये आहे, मध्ये काहीतरी गॅप दिली आपल्याला, आहे ज्याचे अंगी म्हणजे आहेच की प्रत्येकाच्या अंगी, त्याबद्दल प्रश्नच नाही. तर ते असलं तर ते जर तसंच राहिलं आणि आपल्याला त्याची जाणीव नसली किंवा काय करायचं हे माहिती नसलं किंवा लक्षात आलेलं नसलं किंवा सावध नसलो समजा कामं करताना, तर याचं गुणे जगी वाया गेला. याच गुणांनी जगात वाया जाईल म्हणजे पुन्हा येईल का, आता ते तर उघडच. तर त्यात हा जो हे जे सगळे गुणांचे वर्णन आहे, तर हे झालं आहे कसं की याचं गुणे जगी वाया का जातो, वाया जातो ते उघडच आहे. सोचतोय म्हटलं दुःख म्हटल्यावर वाया गेलेलंच आहे. दुःख तर नसेल तर मनुष्य सुखात म्हणजे आनंदात असेल खऱ्या अर्थाने. मग तसं तर अनुभवाला येत नाही, म्हणजे हे आहे. हे असं का व्हावं, तर त्याचं एक अगदी सर्वसाधारण जर पहिलं कारण असेल तर हे आहे. म्हणजे पहिलं म्हणण्यापेक्षा एकमेव गोष्ट आहे की स्वतःची म्हणजे आपण योद्धा, आपण जीवन जगायला चाललो, म्हणजे खरं सांगायचं तर योद्ध्यासारखं काम आहे खरं. जीवन संग्राम वगैरे वगैरे भाषा वापरतो लोक, बाबा मला काही तेवढं जमत नाही, पण एक जगायचं आहे एवढं तर खरं. तर जीवनाचे योद्धे आहोत आपण, समजू आपण. पण हा योद्धा कसा आहे, स्वतःच्या शक्ती माहीत नाही, स्वतःला ओळखत नाही, स्वतःच्या शक्तीचा अंदाज नाही, जवळची शस्त्रास्त्र माहीत नाहीत, किंवा काय वापरावं ते माहीत नाही, वापराचं ज्ञान नाही, आणि बिनधास्तपणे तो लढत चाललेला आहे. तर असे जर योद्धे झालो तर काय होणार, ते आपल्याला आपल्या पायावर तलवार पडावी तसे आपली अवस्था होणार. ती त्याला लागायच्याऐवजी किंवा जीवनात त्या अर्थाने यशस्वी व्हायच्याऐवजी पराभव वाटला आहे. तर ज्याला स्वतःच्या शक्तीचा अंदाज नाही, स्वतःची ओळख नाही, जवळची शस्त्र माहीत नाहीत, ती वापरायची माहीत नाहीत, केव्हा वापरावं वापरू नये हे माहीत नाही, असे योद्धे निघालेले आहेत बिनधास्तपणे युद्धाला. तशी आपली परिस्थिती असते. ही सर्वसाधारणपणे ह्याच्याविषयी कोण मला सांगतो, ठीक कोण शिकून आला की बाबा आता आपल्याला काय जगायचं आहे, अगदी शाळेच्या वयापासून आहे, आता जगायचं आहे, तर मग आता कसं जगायचं आहे तर त्याच्याकडे ज्ञान आहे. आणि तो आता तसं काय होत नाही. ते ॲडमिशन ते पैसे वडील भरतात, त्याला शाळेत सोडतात आणतात, शाळेत सोडतात आणतात, चल तेच पुढं जन्म. आता हे सोडतात, नंतर दुसरं कोणीतरी सोडतं, म्हणजे शेवटी स्वतःच जाऊन येत राहतं पुढे. शेवटी यार
वायरधारा हरिविण काय मग तिथंच का होतं, ती उत्तरं त्याच्यातच आहे. तेव्हा आता ती याचं कोणी जगी वाया गेला हे काय म्हणकडे, तर हे मधलं काहीतरी गॅप आहे, ती आपल्याला नाही कवर झाली आपल्याला, की हे समजून घेतलं नाही मी असं आहे आणि मला बदलता येणं शक्य आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी ज्ञान घ्यायची गरज आहे, तर ते मी मनापासून घ्यावं आणि त्याचे प्रयोग करून बघावे. कारण का, ज्या 3 गुणांनी मी जन्माला आलो आहे, ज्याच्यासह आलो आहे, त्याच्यासहच मला जावं लागणार, वावरावं लागणार आहे. पण तरीसुद्धा मला काही पर्याय असू शकतो याची निश्चित खात्री असावी. मला पर्याय आहे. आता मी किती तळमळीनं काम करणार त्यावर अवलंबून आहे. काय होतं, त्रिगुणांनी वाया का जातं, त्रिगुण 3 कोणाचे हे आहे, 3 बिंदू आहे, सत्व रज तम आहे, तर त्याचं मिळून एक त्रिकोण तयार होईल. 3 बिंदू जोडले तर काय होईल, एक त्रिकोण तयार होईल. आपण तशीच अवस्था आहे आपली. तर ती त्रिकोण आहे. आता त्रिकोण छोटा आहे, मोठा आहे, काय मध्यम आहे, मोठा आहे, प्रचंड आहे, म्हणून काही त्रिकोण नसतो का तो. मोठा झाला म्हणजे काय होतं, तर मोठा झाला म्हणजे त्रिकोण मोठा झाला म्हणजे त्रिकोण ही व्याख्यात त्यातून तो बाहेर नाही पडत. बेरीज 100 काय 180च ना, तर 180च राहणार. एवढा असलं तरी 180, एवढा असलं तरी 180. कधी 2 रेषा एखाद्या ठिकाणाहून निघतात, तिथं जो कोण आहे त्याचा 20 अंशाचा, किती लांब रेषा नेलं तरी कोण 20 अंशाचाच मोजला जाणार तसा. ते बाहेर आपल्याला लौकिकात तसं वाटतं, असं मोठं तसं मोठं, हे मोठं ते मोठं, काय मोठं नाही. इथं त्रिकोणात काय ते सांग त्यातले काही कमी करता आलं का, तर हे करता येईल. त्यामुळं त्रिगुणाचा त्रिकोण हा माणसाला चुकवत नाही. जरी समजा या बाजू कमी, काय होतं, फक्त बाजू कमी जास्त होतात. सात्विक कामं वाढतात, कधी तमोगुणी कामं वाढतात, कधी रजोगुण तर वळवतच असतो. तर ह्या सगळ्यामुळे बाजू म्हणजे असा येतो, असं होतो, मोठा होतो, आडवा होतो, तेडवा होतो, पण त्रिकोणच राहतो. ही जन्माची शोकांतिका आहे. साध्या भाषेत त्रिगुणाचा त्रिकोण तसाच राहतो, यापेक्षा जन्माची शोकांतिका नाही खरं सांगायचं तर. आणि तीच सावधानतेची आणि कामाची गोष्ट आहे. सत्वगुण आहेच, वाटतं आपल्याला सात्विक गोष्ट आहे, सात्विक गोष्ट आहे बरोबर आहे, पण शेवटी ती बांधतेच ना, तो गुणच आहे ना, दोरीच आहे ना शेवटी. त्यामुळं उलटं सत्वगुणाची दोरी म्हणजे अगदी नायलॉनची दोरी आहे, जीव होईल, पुन्हा जन्माला घालेल म्हणजे असं आहे. ती वाटतं ती खूप चांगली आहे, पण चांगली असली तरी तिचं टॅग त्याच्यात जास्त आहेत. बांधण्याचं काम तिचं सूक्ष्मात चालतं आणि ते जास्त अवघड असतं. त्यामुळं सत्वाचा अहंकार सुटत नाही. तमोगुणाचा कोणी अहंकार नाही ठेवत, तो लपवतो, वळवतो, बाजूला राहतो त्यापासून. रजोगुणाचा अहंकार मिरवतो आणि सत्वगुणाचा दाखवतोच, तो आकाशात नेईल सत्वगुणाचा, कारण ते त्यातलं अवघड काम आहे, त्याची काम सूक्ष्म आहे. तर रजोगुण हा सुद्धा वाटतो, खूप कार्य केलं, एवढं हे कार्य उभं केलं, तेवढं कार्य उभं केलं, काय खरं नाही. त्रिकोण मोठा झाला, सारांश आहे की त्रिकोण मोठा झाला. कारण कोण जोपर्यंत आहे तोपर्यंत ते 3 जागेवर आहेत, तोपर्यंत तो सुटत नाही, एवढं खरं. त्याचं कार्य केवढे असं. म्हणून जी महान म्हणून माणसं होऊन गेली, तीसुद्धा शेवटी सुटायच्या वेळेला मुक्ततेला हात जोडायची वेळ आली की पुढं काय नाही. गुरुविनं कावना बतावे वाट, काय पुढं बडा विकट मग वाट, का तो परत पाठवणार आहे. तुम्हाला नेणारा जर हवा असेल मुक्ततेला, तर मला हे त्रिगुणाचं काम सोडवलंच पाहिजे. आपल्याकडे बाबांचं तुम्ही अध्यात्मदर्शन वाटलं असेल तर एक सलग यादी दिलेली आहे, ही मोठी माणसं आणि त्यांचे शेवट कसे झाले, एक यादीच आहे मोठी. ती वाचलं तरी आपल्याला सावध व्हायला होतं, अरे या मोठ्या माणसांची अशा अवस्था आहे. तेच ते त्रिगुणाचे त्रिगुणच राहिले. फक्त होतं काय, त्यांचा त्रिकोण मोठा होता, त्यामुळे लोकांना जगाला असं वाटलं की अरे केवढं, त्यांचं काय झालं ते सांगा. तिथे सगळं अवलंबून आहे. तेव्हा सत्व काय करतं, तर खरं ते कशासाठी आहेत, सत्व कर्माची प्रत बदलण्यासाठी आहे. तिन्ही गोष्टी कशासाठी आहेत ते थोडक्यात घेऊ. सत्व हे कर्माची जी प्रत आहे, क्वालिटी आहे, ती बदलण्यासाठी आहे. सत्वगुण जर चांगल्या तऱ्हेनं आपण अभ्यासलेला असेल आणि अंमलात आणत असू, तर त्यानं कर्माची प्रत बदलते, कर्म राहतं. रज हे कर्म वाढवीत राहतं नुसतंच, ते क्वालिटी काय बघत नाही. एखाद्या ठिकाणी प्रोडक्शन चालतं ना, एवढं प्रोडक्शन टार्गेट आहे, अचीव करा, क्वालिटी कंट्रोल वगैरे काय नाही बनवणार. ते मध्ये जर ते डिपार्टमेंट नसेल, ते QC आहे ना, ते जर मध्ये नसेल, तर ते नुसतं धडाधड उत्पादन करणं एवढंच त्यांचं काम आहे. ते रजोगुणाचा कार्यक्रम आहे. धड ते जात राहतं. सत्वगुण म्हणतं नाही, टेस्टिंग करू दे, असं आहे. त्यामुळं हे परत वाढवतं, ते नुसतंच प्रोडक्शन वाढवतं. आणि तम म्हणजे आंधळी कर्म आहेत, तिथं विचारच नाही कसला, क्वालिटी नाही क्वांटिटी नाही, काय जमेल तसं करू आणि गोंधळ करू. पुन्हा ती आंधळी करून आत्मनाश करतात, ती तमगुणाची कर्म. त्यात स्वतःचाच नाश होतो, दुसऱ्याचं काहीच होत नाही. दुसऱ्याला काय व्हायचं ती होईलच, त्यातसुद्धा तमगुणाला आणखीन कमी लेखलेलंच आहे, पण तरीसुद्धा आत्मनाश होतो. छोटं लक्षात ठेवायचं असेल तर. तेव्हा यांनी क्वालिटी किंवा प्रत बदलता येते, यानं कर्म वाढत राहतात आणि यानं कर्म आंधळी होतात आणि आत्मनाशाला कारणीभूत होतात. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल.
कशावरूनही वाद होतो, राग येतो, काय हे होतं, आसक्ती वाटते, बद्धता आहे. देवाजवळ सुद्धा माणसं भांडत असतात, कुणी सांभाळायचे. आमचे देव थोरल्यांच्याकडे, थोरले त्यात कुठले थोरले आले, इस्टेटी वाटलं त्यावेळेला 1/3. मग देव निदान ते काय 6 असतील तर 2-2 घ्या की दोघांनी, वाटू नका माझं म्हणणं आहे. पण आता काय उदाहरणावर आले म्हणून. तर त्यावेळेला मात्र माझे आमचे देव थोरल्यांच्याकडे, तुमची इस्टेट पण थोरल्यांच्याकडे राहू दे. नाही तसं कसं, ती माहेरीसुद्धा येतात त्याच्यासाठी वाटाघाटी करायला, किंवा काय सोडावं काय धरावा, काय संबंध आहे. मग ते जर संबंध असेल तर हा पण संबंध आहे. ती देव म्हणजे काही इस्टेट नाही का, तिथं इस्टेटीचा मला काय तो खऱ्या, तर त्याचं पण काहीतरी घ्या की त्यातलं. ते नाही, ते आमच्या थोरल्यांच्याकडे, ते कुळधर्मकुळाचं त्यांच्याकडंच. आपण आहात ना, आपलं काही कुटुंब आहे ना, ते चालावं वाटते ना. मग अडचण आली की मग त्यांच्याकडे देवासाठी पळायचं, तिथनं देव घेऊन यायचे, आपलं काम झालं की देव त्याकडे. अरे काय भाडं आणायची वस्तू आहे का ती, अशा तऱ्हेने घेऊन यायला. आपण आपल्या बाहेर तर एक देव स्थापन करावा, बस हा माझा देव चालते. काय ठेवा, मनात ठेवा, विठोबा ठेवा, काय ठेवा ते तुमच्याकडं. पण हे नाही व्यवहारात. मनुष्य म्हणणं नको, ते लहानाकडे नको, ते त्याला जबाबदारी असती, ते करावं लागतं, हे करावं लागतं, ते करावं लागतं, आणि नंतर ओरडतात परत आम्हालाच करावं लागतं, हे नुसते त्याच्यावर जातं. कशाला मग करावं, द्यावं त्याच्याकडे थोडंसं, घे थोडेसे, तुला सांभाळायचे असले तर. नाही कोण तयार होतं. विसरून बघायला तरी हरकत नाही, निदान घेणाऱ्यांतरी मागायला हरकत नाही. पण नाही होत तसं. तेव्हा ह्याच्यावरनं लक्षात ठेवावं की ह्यातले गुण म्हणजे बांधतात काय. आता वास्तविक देव ही चांगली वस्तू, ती मुक्त करण्यासाठी आहे आपल्याला, पुट्टीच भांडणाला कारणीभूत होती. आपल्याकडे हे आपल्या घरातल्या देवांचं सांगितलं, बाहेरच्या देवांचं आपण मागे आपल्याला आठवत असेल ना, ते वार्षिक असतात आणि ते दरवर्षी कोणी करायचं असतं. ते एका वर्षी ज्यांच्याकडे आलं त्यांनी ते देवाला कुठली वस्त्र घातली ह्याच्यावरनं एकमेकांचे खून खराबा एवढा झाला. खून खराब्यापर्यंत गेला. आपल्याला माहिती आपल्या भागातच एक घटना आहे. तर त्यांनी त्याचा राग धरून, आता त्याचा राग असणारच नाही, देवाच्या पत्रांचा कशाला राग असेल, पण तरीसुद्धा त्यावरून झालं का नाही, झालं एवढी गोष्ट खरी. आपल्याला 5 वर्षापूर्वी गोष्ट माहिती असेल. तर ही काय झालं, तर त्यांच्याकडे ती वस्त्र दिली होती, त्यांनी घातली नाही, काय ते बदलली नाही, त्यावेळेला अमुक केलं नाही. आता त्याची टर्न होती, त्यांनी करायचं होतं, सगळं खरं आहे. त्याच्यासाठी कशाला भांडतं, देवाच्या कानावर घाला, विहार चांगली बुद्धी द्या. त्याच्याकडे काय ते ताब्यात दिले, वर्षभर असतं ना, एकाकडे ते वार्षिक वगैरे असतात तसलं, तर त्याचं तो करेल, काय करायचं ते आपलं वर्ष आहे का, आपण करावं मनापासून, काय हरकत नाही, देव प्रसन्नच आहे. आता तुम्ही काय त्याच्याकडे आहे ना, मग त्याचं काय चुकलं असेल त्याच्यावर अप्रसन्न होईल, व्हायचं असेल तर तो काय होत नाही, पण तरीसुद्धा व्हायचं असेल तर होईल. आपल्याला तर काय होणार नाही, आपण त्याच्याशी कशाला भांडणार. पण भांडून शेवटी गुणवापर्यंत गेली माणसं. काय मी सात्विक म्हणतो मी, पण ही सात्विक दिसणारी गोष्ट आहे, देवी सात्विक दिसणारी गोष्ट आहे खरं म्हणजे, पण तरीसुद्धा ती इतक्यात नेऊन म्हणून सत्वगुणसुद्धा बांधतोच आहे, तो सुद्धा बांधतोच आहे. बांधणं आणि बांधणं दोन्ही आहे. तेव्हा हे जे आहे हे काय आहे, आता तमोगुण आहे उदाहरणार्थ. तमोगुणाचं काय आहे, ते म्हणजे आत्मघातकी पथकच आहे माझ्या भाषेत साधं. आणि मी माझ्या पद्धतीचं सांगतो असं नाही म्हणत. तमोगुण म्हणजे आत्मघातकी पथक आहे. हे ज्ञानेश्वरांची हे आजच्या काळाला धरून सांगितलेली भाषा आहे. ते स्क्वॉड असते ना, सुसाईड स्क्वॉड वगैरे, स्वतःची पण हत्या करून घेतो आणि त्याची करायची असते, मुळात त्याची करायची असते म्हणून ती जात, आपल्याला या गटाला माहिती असतं. तर ही आत्मघातकी पथक आहेत. तमोगुण हा आत्मघातकी पथक आहे. त्याच्यातून नादाला लागला तर स्वतःचा तर घात करेल, बरोबर जाता त्याचा पण करेल. तर एरवी नरदेहा एवढे धनाटणीये पडे, जे निफजविता मोडे जगाचे सुख. हे असं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, म्हणजे जे आपल्याकडे अनुबंधम, क्षयम, हिंसाम, अनपेक्षच पौरुषम, जे काय सगळं आहे, मोहादारभ्यते वगैरे, हे सगळे त्याचे क्वालिटीज आहेत. जर परिणामांचा विचार करता न विचार करता, किंवा काय हानी होणार आहे ह्याचा विचार न करता, काय हिंसा यातून घडणार आहे याचा विचार न करता, स्वतःच्या कुवतीचा अंदाज न घेता, आणि कसल्या तरी मोहाने किंवा आसक्तीने जर मनुष्य कर्म करेल तर ते त्यातच मोडतं आणि त्यावेळेला ते त्याचं नुकसान करतं. त्यांचं म्हणणं आहे असं आहे की नरदेवा एवढे धन, तिथे थांबायचं कर्म, नरदेवा एवढे धन, तर ते खर्च होतं. आणि जे निफजविता मोडे, म्हणजे जर तुम्ही त्याच्या सहाय्याने, तमोगुणाच्या सहाय्याने चालायला गेलात तर मोडे जगाचे सुख. जगाच्या सुखाला सुद्धा धोका पोचतो. आज सगळीकडे जगाच्या सुखाला अशाच तमोगुणाने धोका पोचतो. कोणाच्यानं काय हा प्रश्नच नाही, मूळ तमोगुणाचा प्रश्न आहे आपला. व्यक्ती नाही, धर्म नाही, स्वतःने संबंध काय नाही, पण ह्या तमोगुणानं निफजविता मोडे जगाचे सुख, ते सुद्धा मोडून टाकतं. स्वतःला सुखाचं सोडूनच द्या, पण जगाला सुद्धा दुःखात टाकेल. तर हे जे आहे हे आपण लक्षात ठेवा. मोहादारभ्यते, शेअर ट्रेडिंग कर, बेटिंग कर, अमकं कर. तर काय पूर्वी रेसच्या घोड्यांचा काय पैसे लावाय लोक, काय अजूनही लागलं ते बैलावर लागतं, ते घोडे सोडले तर बैलाच्या मागे लागले, काय आपल्याला काहीतरी असं लागतं झालं.
आणि त्याच्यातनं काहीतरी मिळालं. अहो ते कसले ते गोविंदा होता बिना बिना आपली मुलं खेळत होती त्याच्यावर पैसे लागले लोकांनी. आणि लोकांना त्याचंच आकर्षण. बघा त्यांनी 1 लाख 10 लाख 15 लाख परदेशातून 1 कोटी. काय कुठं कधी करेल महादार अभ्यते म्हणजे विचार न करता केलेली कर्म कुठे घेऊन जातात. आणि शेवटी असं येते वेळ येते त्यांच्यावर की हे थांबवा म्हणायची वेळ येते तेव्हा ते रेसे गोड. तसं ते मुलांच्या करिअरचं सुद्धा असंच होतं. बेट लावल्यासारखंच आहे. तू देतो 50,000 लाख रुपये, मग मुलगाही नाही पैसाही नाही का तो ह्यांना थोडंच पाठवणार. मग माझं 10,000 भागते म्हणून 90,000 वाढल्यानं पाठवू असला कोणी तर आपल्याला भेटायला नमस्कार करता येईल. तसं नाही होत ते तसंच. तेव्हा हा जो आहे हा असा आहे, आपण त्याच्यावर लक्ष ठेवावं. काही रजोगुण आहेच, तो नुसताच व्याप वाढवीत जातो, मागं नाही पुढं नाही, व्याप वाढवीत जाणं. तेव्हा त्रिकोण कायमच आहे, फक्त खूप मोठा त्रिकोण दिसतो. तेव्हा याच्यावरून लक्षात येतं की काय आहे ते. त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणले की त्याचे काम कसं चालतं रजोगुणाचं. ते एकदा हातात चुकून परीस सापडला तेव्हा त्याच्याजवळ जी संपत्ती होती ती सगळी म्हणजे काम कसं वाढतं काय कुठे नेऊन सोडतो. जी म्हणून संपत्ती हातात संपत्तीवान माणूस होता, परीस हाताशी लागला तर त्याने मिळेल तिथून लोखंड खरेदी करायचा झपाटा लावला. म्हणले काय महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगू काय जमेल तिथून लोखंड खरेदी करतोय. अरे काय चालेल परीस किशोर. त्याला वाटते हे सगळ्यात सोनं करीन. हेटी परीसही गेला आणि लोखंड पत्रात पडलं आणि इकडे पैसा गेला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणले. याच्यावरून आपण ओळख. तेव्हा खरं सांगायचं ना तर नरदेहाचा परीस मिळालेला आहे, उगाच लोखंड ओळा करून म्हणायचं ते लक्षात ठेवा. तर त्यांनी उदाहरणं द्यावी त्याने द्यावी खरं ते. तेव्हा शेवटी परीस गायब, तो परीस गायब होतोच शेवटी. तर आणि हे मात्र लोखंड मात्र मागे शिल्लक राहतं. खूप गरीब असं लोखंड शिल्लक असतं, बाकीच्यांना व्याप होऊन बसतो किंवा आणि त्यात पुन्हा पैसा गेलेला असतो. त्या लोखंडाचा काय पैसा होत नाही परत, परीसही नाही, त्यामुळं तेही काय करता येईल शक्य नाही. म्हणजे आता काय पत्रात पडलं एवढा विचार करून राहावा म्हणून झालं. ते तमाचं काम कसं चालतं तेव्हा त्याबद्दल थोडक्यात सांगण्यासारखं एवढं. व्यवहाराने ते बरोबर वाटतं, पण त्यांनी एक उदाहरण दिले ते आपल्याला खूप काम केलं म्हणजे काहीतरी करत असले म्हणजे माणसाला जसं साधनेमध्ये खूप काहीतरी करतो म्हणजे त्याला खूप आपण साधना करतो असं मूळ काम करता आहात का. त्यांनी साधं विचारले की जग आहे, खूप कामं आहेत, ती सगळ्यांच्याकडे आहेत, त्यामुळे सगळ्यांशी गोड राहिले पाहिजे. आणि म्हणले आईवडिलांशी गोड राहत नाही असं माऊली म्हटले. म्हणले की आईवडिलांशी गोड राहत नाही आणि येर विश्वभरी आदरू, सगळ्या विश्वाबद्दल आधार आहे, बाकी सगळ्यांच्याबद्दल आधार आहे, सगळ्यांच्याबद्दल काय म्हणायचं त्या आईवडिलांना त्याचं काय मिळत नाही. म्हणले ते असं म्हणजे त्यांनी आता त्यांचा शब्द आहे येर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा असं म्हणले. आता काय सांगा म्हणजे रजोगुणाचं काम जर कळलं नाही तर कामच करत बसेल मनुष्य आणि शेवटी हातात काय पडणार नाही. तर या दृष्टीनं आपली कामं तपासून पाहणं आपलं काय, मी काय काम करतो आहे आणि ते मला याच्यात कुठे बसतं आहे. आणि तमोगुणात असं काय करेल, रजोगुणाचं काय करेल, सत्वगुणाचं काय करेल. तेव्हा सत्वगुणाविषयी सांगायचं राहिलं तर तिथं तो उल्लेख करून फक्त थांबतो. नियतम माझं काम आहे का ते, नियतम संगरहितम जसं तिथे म्हणले अगदी बरोबर जेवढे आपल्या पायथोडीमध्ये दिलेले आहेत. आणखीन ज्याला खोलात जायचं त्याने आपलं जीवन तपासावं, त्याला मिळतील की आपली काही आसक्ती त्याच्यामध्ये आहे का. ज्ञानेश्वर महाराजसुद्धा म्हणतात की तो करताच असा आहे तर कर्त्याला शोभा देईल असं कर्म पाहिजे. म्हणले ते सात्विक आहे. कर्त्याला शोभा देईल असं कर्म हे सात्विक आहे. नियतकर्म कसं असतं तर कर्त्याला शोभा आणतो म्हणले. बाकी लौकिक आरास करावी लागत नाही, त्याला शोभाच येते, त्याच्या कर्माने शोभा येते. जसं आचरणाने ठरतं, जसं ते आचरणाने गुरु कोण ठरतं, जसं आचरणाने भगवंताचा आहे की नाही, भक्त आहे की नाही ठरतं. भक्त कशावरून ओळखायचा, आचरणावरून भक्त वाटला पाहिजे. महाराज तात्यासाहेब म्हणले नाही का प्रवचनामध्ये, आपल्याला माहिती आहे की माणूस गोंधळाचा आहे, कशावरनं कळलं पाहिजे. त्यांनी काही बिल्ला मिरवायची गरज नाही. तो रिकामा वेळ आहे, नाम पुटपुटतो आहे, ओठ हलत आहेत, नाम चालू आहे, हा तो तिथला माणूस महाराजांचा माणूस असला पाहिजे असं वाटलं पाहिजे. म्हणले तिथला आहे त्यावर ना. तसं नियतम काय, तो करतोय ते काम नियत आहे का त्याचं, त्याच्या वाट्याला आलेलं काम आहे का ते, तर ते करावं. जसं ते स्वधर्म सोडून परधर्म आहे तसा तो बाजूला आडमार्गी जाणार आहे. परधर्म किती चांगला असला तरी आपला नाही. नियतम संगरहितम, मला काही म्हणजे माझ्या आसक्ती म्हणून कर्माची नाही, करायचे चला, नाही करायचं राहू द्या असं ज्याचं आहे संगरहित आहे त्याचा संग नाही कर्माचा. हे केलंच पाहिजे असं काही नाही, केलंच पाहिजे तो अडकलेला माणूस आहे.
केलंच पाहिजे असं काही नाही. तो कितीही करू दे, त्याचा काय फरक पडत नाही, कारण त्याला शिकतच नाही. आपल्याला मागे ते व्यासनी नदी ओलांडली वगैरे म्हटलं नाही काय, ते म्हणजे काठावरती मंडळी ती गोळा झाली, ती त्यांना गवळीनं जाता येणं आल्या त्यावेळेला ते सगळं रिकामं होतं, म्हणून त्या पात्रातनं पलीकडे आल्या, नदीमध्ये आहे. संध्याकाळी परत जायच्या वेळेला आल्या त्यावेळेला पाणी आलेलं आहे, आपल्याकडे होतं असं, तर पाणी आलेलं आहे, आता पलीकडे जाता येत नाही. व्यास म्हणे तिथे आले, म्हणले मुनिवर्य आपण एवढं जरा आम्हाला आता कसं आम्ही जायचं, आम्ही इथं आता ही वेळ झाली, वेळ झाली, नाव नाही अमुक नाही, आता आम्ही पलीकडे कसं जाणार, परत घरी कसे जाणार. ते म्हणले ठीक आहे ना, होईल आपलं काम, त्याला काय, पण तुमच्याकडे काही खायला आहे का, तुमच्याकडे बरोबर काय आहे का. हाय म्हणले भाकरी तुकडा शिल्लक आहे तो देतो. त्यांनी त्यांचा भाकरी तुकडा शांतपणे खाल्ला, ठीक आहे केली, झालं पोट बरं. चला म्हणले माझ्या मागणं, म्हणून चला काय पुढं नदी आहे, तुम्ही माझ्या मागून या ना, तुम्हाला मी कुठं पुढं जायला सांगतो आहे, तुम्ही माझ्या मागून या. त्यांच्या मागून गेले ते, जसे त्यांनी नदीला प्रार्थना केली, जर मी आता काही अन्न खाल्लं नसेल तर तुम्हाला वाटते सगळी बाजूने पडली. पलीकडे गेली सगळी, आधी पलीकडे जायची काळजी असते, ते पलीकडे गेले आणि नंतर विचारलं की हे कसं काय शक्य आहे, आम्हीच तुम्हाला काय, मी नाही जेवलं म्हटले. असं पाय संघरहित ते जेवले नाही. कोण असेल तो जठराग्नी, त्याचं काम आहे, ते माझं काम नाही, मी तो नव्हे. असं जर असेल तर होईल. तेव्हा संघरहित करायचं आहे असं काही नाही, ठीक आहे करायचं आहे, कटायला आलं तर कर्म करावंच, काही सोडू नये, पण मी करणारच, मीच करणार, अमुक करणार, तसंच करणार, असंच करणार, काही नाही. मग नाही करायचं तुम्ही, नाही करायचं, ठीक. महाराजांचे डोळे उघडान मिठा त्यातला प्रकार आहे. तर ते सांगतील तसं संघरहितम रागद्वेषतः कृतम, काही नाही, ते करण्याविषयी ओढही नाही, उदासीनताही नाही. ओढच नाही त्रासाचं आहे, उदासीनताही त्रासाची आहे, तर त्याच्यात दोन्ही ते आहे. तेव्हा अशा तऱ्हेचं जर आपलं जपलं तर त्यांनी कसं असतं, आता हे त्यातलं सोडू तांत्रिक ज्ञानेश्वर महाराज जवळचे असतात आणि त्याच्यापेक्षा आपल्याला हा व्यवहार अधिक जवळचा आहे. सोन्याशी जोडले सौरभ जैसे, असं जर केलं त्यांनी तर म्हणले सोन्याशी जोडले, सोन्याला सुगंध आल्यासारखं आहे म्हणले. असं जर मनुष्य वागला नियत संघरहित वगैरे, घरामध्ये आता साधं किंवा आपलं काम सोडून दुसऱ्याच्या कामात लक्ष नाही घातलं, समजा घरच्यांना सुख होतं की नाही माझं, त्यांचं काम ते करू शकतं, पण तू असंच करते तसंच करते, असं करायला पाहिजे तसं करायला, नियत काम आहे करतात ते. आपलं नियत काम काय आहे, लक्ष ठेवणं, ऑडिटर आहे का आपण, पण सगळे ऑडिटरच असतो घरामध्ये, म्हणजे इकडे येईन तिकडे आहे, असं काय कुठे मी म्हणत नाही कोणाला कशावर अन्याय करा, दोघांनी व्हावं तर म्हणजे होऊ नये खरं म्हणजे, पण ते होतात, त्याला काय करायचं होतं, असं काय केलं तसं काय केलं, करतील की काय, जळमटं राहील काढतील ना, पण जळमटत राहील. आता त्याच्या आधी त्यांनी केर काढला आहे, असं काय करा, थोड्या वेळाने काढतील ना, जळमटं काढायला काय केल्यासारखं सोपं काम नाही, त्याला काहीतरी व्यवस्था लागेल, झाली की काढतील, तिचं जळमट राहील, हो एक खरं निघेल ना. बरं जर आपलं नियत कर्म असेल तर मी काढलेलं असलंच पाहिजे, ते दिसलंच नाही पाहिजे तिथं माझं नियत कर्म नाही, त्यांचं नाही राहिलं, असं कसं काय, स्वच्छता हे तर सगळ्यांचंच कर्म आहे, मग ठीक आहे ना, तसं करावं, तसं नाही होत मग. आणि मग ते बाकी सगळं, म्हणून ते म्हणले जर असा मनुष्य राहिला संघरहित आहे, करायचं आहे ठीक आहे, जायचं नाही ठीक आहे, जायचं असलं आपल्या गाडीला केक मारा, काय असेल ते आपलं चला, त्या ठरवा चला, नसेल जायचं ठीक, घरात आपल्याला काम आहेच, ज्ञानेश्वरी पडले, गाथा पडले, आपलं काम पडले, जप पडल्या, किती काम आहे, पण तुम्ही मगाशी जातो म्हणला, आता जात नाही म्हणला, काय आहे तुमचं नक्की, एकाच बोलण्यात नाही, आमकडे कशाला विषय, संघरहितम अरागद्वेषतः कृतम, मग सोन्याला सुगंध आल्यासारखा आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणले. म्हणणारच की हो, असा जो सोन्या असला एखादा तर ते काय म्हण, विठ्ठल 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 कसं आहे, एखादा ज्ञानी मनुष्य आहे आणि तो तुमच्याशी गोड बोलला, असं आहे अवघड आहे ते. एखादा श्रीमंत मनुष्य आहे आणि तुमच्याशी सौहार्दाने गोडीनं वागला, श्रीमंत मनुष्य आहे पण गोडीनं वागला, सौहार्दाने वागला, तात्या म्हणले ते अगदी खरं आहे, श्रीमंत असावं पण श्रीमंतासारखं वागू नये बरं, हां असं वाईट, श्रीमंत असावं पण श्रीमंतासारखं वागू नये बरं, असं म्हणजे बस असावं की श्रीमंत काय बिघडलं पडून, पण तिच्यासारखं वागलं जातं, ते वागू नये म्हणले, वागू नये बरं. तसं आहे, ज्ञानी आहे, गोड वागला, गोड बोलला, नम्र आहे, श्रीमंत आहे, नम्र आहे, गोड बोलला, तेव्हा हा सोन्याला सुगंध आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणले. तेव्हा सात्विकाचं काम आहे, पण ते असं आहे. आता याची पुढे जायचं म्हणजे काय करायचं ते आता आपल्याला पुढच्या वेळेला बघूया. सर्वस्वे कर्मानुष्ठी, त्यांचं याडस्टिक काय ती बघूया. सर्वस्वाने कर्म करतो, महाराजांच्या गुणामध्ये आहे बघा, कोणतीही गोष्ट मनापासून करणे. काय त्यांना कागद दिलीन कातडीन कापायला सांगितलं तरी ते शांतपणाने सरळ सगळे कातड
मी ती पुस्तकांना कवर घालायचं काम करायचं. बस आपल्या आयुष्यात हेच काम आहे. आता समजून किती 700 पुस्तकांना कवर कवर घालायचं. 15 दिवस कवर घालायचं काम चालू. ते म्हणले अहो हे काही बाहेर आले नाही, हे नाही ते नाही. ते म्हणलं ते उत्तमात उत्तम असायला पाहिजे ना. खबर घालायचं काय करायचं? ह्या कर्मात काही याची परत असते का? आम्हाला वाटतं हे लहान कर्म ते मोठं कर्म, काही नाही. त्यात तसं काही नसतं. कर्म किती सुंदर होतं यावर मार्ग आहेत. काय कर्म याच्यावर मार्ग ठरत नाहीत. त्यामुळे हे आपल्याला सर्वस्व कर्मानुष्ठी हे ज्ञानेश्वरीतलं म्हणून आपण लक्षात ठेवा. परी फळ न सूयदिठी. त्यांनी म्हणावं म्हणून नाही, माझं काम झालं मी निघून गेलो. परी फळ न सूयदिठी. फळावर दृष्टीसुद्धा जात नाही. पण फळावर आता नाहीतरी आपल्याला फळ त्याचं नाहीच आहे, तर मग कशाला करा मनामध्ये एवढं असलं नाही. हे आपल्याकडं असं सर्वस्वे कर्म अनुष्ठी. अनुष्ठानासारखं आहे ते. अनुष्ठानासारखं सर्व कर्म करायचे आणि परिफळ न सूयदिठी. दृष्टीसुद्धा फळ नकोच, मग दुर्लक्ष वगैरे असं असलं नाही. आणि ते परत पुन्हा ब्रह्मार्पण. ते ज्याला जमलं त्याचं जमलं. तेव्हा यावरून आपण लक्षात ठेवू की आपण कशी 25-30 वर्ष काय 40 वर्ष समजून तिथपासून आहे, तिथून का कर्म कशी गेली आणि ती आपल्याला मग बद्धक झाली असतील का मोचक झाली असतील आपण ठरवायला हरकत नाही. आणि तिथे जाऊन ती तर काही दुरुस्त करू शकत नाही. एखादी गोष्ट नंतरसुद्धा करता येण्यासारखी असते. एखाद्याची माफी नाही का आपण मागत, एखादी क्षमा नाही का मागणं मागतो, ठीक आहे ना. त्या क्षणी तर आपल्याला सुचतं असतं तर केलंच नसतं मुळात. पण केल्यानंतर काहीतरी परिहार असतोच करी. तसं परिहार असेल तर परिहार करू, नसेल परिहार तर पुढचं कर्म नीट करू आणि सांगू. पुढचं कर्म नीट करता येणं शक्य आहे. ते आजपासून अंमलात आणण्यासाठीच हे सगळं आहे. ज्ञान असतं ते त्या दिवसापासून सुरू. त्या पूर्वीचं कळायला उपयोगी आणि पुढचं करायला उपयोगी असं ज्ञानाचं लक्षण आहे. तर त्या दृष्टीनं बघावं. तेव्हा त्यांनी एक शब्द सांगितले तेवढा फक्त सांगतो की काही एखादी गोष्ट करता आली, न करता आल्याचं दुःख नाही. बरोबर विरुद्ध असतं. न करता आल्याचं दुःख नाही आणि करता आल्याचा अहंकार नाही. काय सांगड असेल सुंदर. न करता आल्याचं दुःख नाही आणि करता आलं तर उसळ्या मारतो लगेच. करता आल्याचा आनंद नाही. आनंद शब्दसुद्धा वापरला आहे. आनंद आणि अहंकार नाही, ते नाही. होतं आलं केलं. मागे मी आमच्या एका थोरल्या जे नातेवाईकांची गोष्ट सांगितली ना, तसं आहे. म्हणून तुम्ही इतकी कामं करता, परत एकदा आठवण म्हणून करतो. तुम्ही इतक्या लोकांच्या इतक्या वेळेला इतक्या ठिकाणी उपयोग पडला, असं काही मला वाटत नाही म्हणले. म्हटलं तुम्हाला जमला बरं मारतो म्हणले. म्हणून तुम्हाला तसं का नाही वाटत? तर म्हणले मी समजा त्या जागी मी नसतो तर ते काम कोणीतरी केलं असतं. असंच जमलं तर काय आहे किती म्हटलं तर सोपं आहे. सत्वात सामर्थ्य आहे, पण त्यासाठी कर्त्याची घटना ओळखायला पाहिजे, दम टाळायला पाहिजे, रज आवरायला पाहिजे आणि सत्व शुद्ध करायला पाहिजे. 3 मार्ग सांगतात. काय 3 मार्ग आहेत ते आपल्यासमोरच होते. तुका म्हणे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ आरंशी. तो करावा परमार्थ म्हणजे काय? कर्त्याची घटना ओळखा. ती ओळखली की रजतम कळेलच. त्यातलं तम टाळणं, राजाला आवर घालणं आणि सत्वाला शुद्धी करणं. हे केलं की आपल्या थोडी त्याच्या पुढे जायला होईल. मग आणखीन पुढे काय? साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक. सत्य सत्य भाक माझी तुम्हा, सत्य सत्य भाक माझी तुम्हा, साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक. तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय. हो विठ्ठल 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 तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय, 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 विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय, विठ्ठल 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 विठ्ठल
जानकी जीवन स्मरण जय जय राम।